शैलेश शेट या तुम्ही काय आपल्या होत्या मॅची गोट्याचे मॅच होते ना हॅलो चलिए मैदानाकडे शैलेश स्मृती तरगर 40+ मास्टर्स यांच्या वतीने आयोजित 40+ मास्टर्स चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनाच्या अंतकरणातून शाब्द सम्मेलनाला नक्कीच आपण स्वागत करूया. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय नावा संघाची रणजित पाटील आणि अमरनाथ अशी आपण पाहिली जोडी पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक गफान संघाच्या वतीने साकारलं जाते. विश्व कोहली विश्वनाथ कोहली यांना आपण पाहतोय षटक साकारत असताना. यावेळी चेंडू लोड फुलटॉस हलक्या हाताने फक्त खेळून काढला रणजित यांनी आणि या पहिल्या चेंडू डॉट अमरनाथ यांनी माफ करा पहिला चेंडू डॉट आल्यानंतर तदनंतर मात्र ही सिंगल आली. एक या धावसंख्येनं सांघिक धावसंख्येला सुरुवात केली गेली. नेक्स्ट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस होता. डीप मध्ये शतक आहे. चेंडूपर्यंत येतील. पुन्हा एकदा एक धाव मिळाली जाईल. मिळालेली एक धाव. टोटल धावसंख्या धावफलकावरती 2 व्यक्ती आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक विश्वनाथ कोहली कोहली यांच्या हातामध्ये सोपवलं गेलंय आणि ते षटक साकारत असताना खरं तर आज या मैदानावर आपण पाहतोय त्यांना यावेळेचा चेंडू बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे शाबूत नजरेनं पाहिला आणि पंचांचं बोट आकाशाकडे कॉर्प बिहाइंड द विकेट. इथं मात्र शिक आठवले. फलंदाज क्रमांक पहिला धक्का क्रमांक 1 नावा बी सिंगल आपण पाहतोय. अमरनाथ बाद होऊन तंबूच्या असलेला गेलेत. येणारा नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला. इन ॲट नंबर 3 नवागावचा दुसरा संघास खेळताना आपण पाहतो. कृष्णा ठाकूर मैदानामध्ये दाखल झालेत. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलेत आणि वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर मात्र आता धावसंख्या धावफलकावरती 2 आहेत. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. तारण नवीन संघाचा नक्कीच बनावं लागेल. नावा संघासाठी धावसंख्या जमवायची आहे परंतु यावेळेला फटका फसला होता. शतक्षक बराच दूरवर होता पाहिलं तर. तदनंतर मात्र प्रयत्न चांगला राहिला. थ्रो येईपर्यंत दोन्ही फलंदाजाचं करूया कौतुक. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. टोटल मात्र आपण पाहतोय 4. पहिलं षटक मार्गस्थ आहे. शांत संयमी खेळ चालू आहे मैदानावरती आपण पाहतोय. गफान संघ शतक्षण करतोय तर फलंदाजी करत असणारा नावा बी संघाला आपण आज या मैदानावरती पाहतोय. पुन्हा एकदा फ्रंट फुटवर निघाले. फटका खेळायचा होता. कावका निर्णय शतक्षक आहे. चेंडूवरती वेगाने आले. थ्रो येईल तर मात्र पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. मिळालेली सिंगल रन ऍड केली जाईल स्कोर कार्डवरती. टोटल आपण पाहाल तर 5 धावा. षटक क्रमांक 1 समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 5 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. दुसरं षटक फेकण्यासाठी गजानन कोहली खरं गोलंदाजीच्या अंबरठ्यावर येतील. वैयक्तिक पहिले संगीत दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या अंबरठ्यावर आपण पाहतोय. गजानन कोहली सज्ज होतात. पहिला बॉल गजानन यांचा दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय. यावेळेला फ्रंट फुटवर आले. फटका मात्र चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन लगावलं गेलं. चेंडू उचलला जाईल. एकच धाव. पुन्हा एकदा एक सिंगल डबल न थेंबे थेंबे तलवसाच्या अशा उक्ती प्रमाणे मात्र नावा बी संघाच्या धावसंख्या जमवल्या जात आहेत. इथून मात्र एक्सलेटरवर पाय द्यावा लागेल. धावसंख्येचा ओघ वाढवावा लागेल. गफवान संघासोबत खेळत असताना आपल्याला खरं तर 2 प्रतिस्पर्धी आहेत. आम्हाला सामने उभे ठाकलेत गफवान आणि नावा.
यावेळेचा चेंडू आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला, ज्याच्यामध्ये नक्कीच पाहिलं तर फलंदाजाकडे प्रत्युत्तर नव्हतं. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. 2 बॉल 6. यावेळेचा चेंडू पुन्हा जबाबदार खेळण्याचा प्रयत्न, परंतु शरीरापासून दूर ठेवला गेला. अतिशय चांगल्या रीतीने माझा गोलंदाजी केली जाते आहे. अचूक टप्पा साधला जातो आणि लाईन अँड लेंथ ही नक्कीच चांगली आहे. गजानन कोहलीचं कौतुक करावं लागेल. जितका चांगला वेग तितका चांगला अचूक टप्पा मात्र साधला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा फटका मिस्किट झालाय. मिस्टामी स्टोर झेल खालीचे तसे स्वतः गोलंदाज गजानन कोहलीच्या आत्मविश्वासाने खरं तर या झेलसाठी तयार होताना वाटलं नव्हतं की हा झेल मात्र नक्कीच इतक्या सोप्या रीतीने पूर्ण करेल. जबरदस्त झेल कॉटन बोल्टचा नक्कीच प्रयत्न राहिला. गुड कॅच गजानन कोहलीच्या माध्यमातून पकडण्यात आली आणि इथून मात्र धक्का क्रमांक 2 मैदानातून बाहेर नावा बी संघाला मिळतोय. टोटल धावसंख्या धावफलकावरती असताना पाहिलं तर 6 धावसंख्या धावफलकावरती असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. कोण आला? शरदा फरियाद. तर इथून मात्र नावा संघाच्या या फलंदाजांना इरादे बनवावे लागतील. मन आणि मनगट सक्षम करून धावसंख्या उभारावी लागेल. समोर असणाऱ्या गव्हाण संघासोबत आपल्याला खेळायचं आहे. फायटिंग टोटल उभारावी लागेल. नेक्स्ट बॉल. यावेळेचा चेंडू शॉट आपला होता. कदाचित हा फटका येऊ शकला असता, परंतु वेग इतका चांगला आहे ना गजाननकडे आणि टप्पाही चांगला. नक्कीच आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. येणारी डॉट बॉल धावसंख्या रोखण्याचं काम करतील आणि ते सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या उंबरठ्यावर गोलंदाज गजानन कोहलीच्या माध्यमातून केलं जात आहे. परंतु या चेंडूवरती क्लिक झाला, परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक विलास आलेत आणि विलास यांच्या माध्यमातून हा चांगला झेल टिपला गेला. आणखीन एक फलंदाज नावा संघाचा बाद होईल. धक्का क्रमांक 3 हादरा नावा संघाला मिळतोय. षटक क्रमांक 2 समाप्त झाला. या षटकामध्ये फक्त एकच धाव जमा करता आले. चला पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये, पाणी घेऊन जायचंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती 6. चंद्रकांत घरत मैदानामध्ये दाखल झालेत. खरंच आपण पाहतोय न्हावा बी संघाचे 12वे प्रतिनिधी आदरणीय उपसरपंच साहेब आमच्या समोर आहेत. शैलीजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करूया. गावासाठी सर्व काही करू शकतो असं व्यक्तिमत्व खूप गरजेचं आहे. मग ते राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो की शैक्षणिक क्षेत्र असो. नक्कीच न्यू इंग्लिश स्किल न्हावेसाठी त्यांचं भरीव योगदान राहिलं आणि त्या खरं तर शाळेचे मुख्याध्यापक आमच्या गावचे शिक्षक आदरणीय प्रमोदजी कोहली सर आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर शैलेश यांच्या माध्यमातून खूप काही नक्कीच योगदान त्या शाळेसाठी राहिलं. पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण 7-2 षटकाचा खेळ समाप्त झाला. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 6 धावसंख्या धावफलकावरती आहे. आता मात्र बीच बरोबर फसलेली ही नौका नावा संघाची कोणता फलंदाज किनाऱ्याला लावेल हे मात्र नक्कीच पाहावं लागेल. एक चांगले फलंदाजीचा नमुना पेश करावा लागेल. भागीदारी साझेदारी बनवावी लागेल. आयुष्याच्या या वलनावरती नक्कीच साथीदाराला साथ देणं महत्वाचं आहे. ती साथ मात्र इथं लाभेल का? एकमेक या फलंदाजांना 2 फलंदाजांना साथीदारी बनवावी लागेल. प्रवीण आलेत, धीरज आलेत माफ करा गोलंदाजीसाठी आणि पहिल्या बॉलवरती मात्र मिळालेली ही एक सिंगल असेल. चंद्रकांतने काढली हां चंद्रकांत स्ट्रायकिंगकडे येतात. यावेळीचा चेंडू पूर्णपणे सफल झाले होते. आडवा बॅट न खेळायचा होता. खरं तर स्क्वेअर लेग फाईन लेगचं क्षेत्र क्लिअर करायचं होतं, परंतु धीरज यांचा हा चेंडू वेगवान होता. डॉट बॉल पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धीरज कोहली सज्ज होतील. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. कदाचित झेल पर्यंत शतक्षक पोहोचू शकला नाहीये. आणखीन एक धाव.
सिंगलच्या सहाय्यानं फक्त 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि नावाज संघ मात्र इथं अडचणीमध्ये आलाय. फ्रंट फुटवरती आले, फटका चांगला आहे, डीप मध्ये शतक्षणी लगावलं गेलंय. थ्रो येईल तोपर्यंत मात्र आपण पाहिलं तर दोन्ही खरं तर फलंदाज एकाच एंडला धोका संभवला गेलाय आणि फलंदाज मात्र नक्कीच बाद होतील. जवान पाटील खरं तर बऱ्याच वेळानंतर बऱ्याच वर्षानंतर या फलंदाजाला मैदानामध्ये पाहिलं आहे. नावा टेनिस बॉल क्रिकेटसाठी ज्यानं भरीव योगदान दिलं. खरं तर एक काल होता की त्या कालामध्ये नावा टीम म्हटली की बगर बातचीत म्हणून नक्कीच एक नाव यायचं पुढं. काही हरकत नाही. पुन्हा एकदा आपण 40+ मास्टर संघामध्ये आपण खेळताना जवान पाटील यांना पाहणार आहोत. आणखीन एक डॉट बॉल आला. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 3 षटकाच्या समाप्त अखेर नावाज संघ पोहोचला 9 या धावसंख्येवरती. धावगती कमी खूप आहे. आता मात्र जवान पाटीलला पुन्हा एकदा तो उद्रेक, आपल्या नावाचा दबदबा पुन्हा एकदा या 40+ मास्टर्स क्रिकेट खेळत असताना मात्र दाखवावा लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि ती संधी आहे खरं तर या महेशकोट शिळगरच्या मैदानावरती, ज्याचं मात्र औचित्य आहे. खरं तर शैलेश मोदी 40+ मास्टर्स तरगेरची ही स्पर्धा 40+ मास्टर्स यांच्यासाठी खरं तर ही पर्वणी आहे आणि या पर्वणीचा या संधीचा फायदा तुम्ही घ्यायला काही हरकत नाहीये. प्रवीण आलेत गोलंदाजी नावकर आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी 4थ्या क्रमांकाचं षटक हे प्रवीण यांच्या माध्यमातून हाताळलं जाईल. डावखोराचा आणखीन एक गोलंदाज गफान संघाच्या वतीनं तर कमी रनात आहे, परंतु चेंडू अतिशय वेगाने फेकला जातो. जवान यांच्यासाठी हा पहिला चेंडू होता. कार्पेट ड्रॉ पद्धतीने खेळून काढला. शतक्षी थोडेसे फॉर्मल झाले, परंतु एकापेक्षा जास्त पुन्हा एकदा काही मिळणार नाहीये. एकच धाव मिळेल. टोटल धावसंख्या धावफलकावरती एका धावेच्या सहाय्यानं पहिलं दशक आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये पोचला. नावा संघ 10 धावसंख्येवरती लेट कट करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं तर वेट ऑन वॉचचा प्रयत्न, एकच धाव पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न आहे, परंतु जवाननी थांबवलं गेलंय. आणि खरं तर ओरथोच्या स्वरूपात मिळालेली धावसंख्या सोडायची नाहीये. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतो. या 2 धावेच्या सहाय्याने जमवल्या गेल्यात. नावा बी संघाची प्रथम फलंदाजी करत असताना नेक्स्ट बॉल यावेळेला पुन्हा धावक्याने फक्त स्टिअर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. शतरक्षक आहे, चेंडूपर्यंत वेगानं पोहोचतील. एकच धाव मिळेल. एका धावेने संघ पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. जवान पाटील येथील स्ट्रायकिंग आपण पाहतोय. जवानची ती बॅटिंग कदाचित या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? ते मोठे फटके, ती विध्वंसक आणि विस्फोटक इनिंग पुन्हा एकदा या 40+ मास्टर्सच्या या मॅच मध्ये कदाचित पाहायला मिळाली तर नक्कीच संधीचं सोनं झालं म्हणायला काही हरकत नाही. पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि रनआउटची विकेट मात्र मिळेल. आणखीन एक विकेट मैदानातून बाहेर होत असताना आपण पाहिलं तर थोडीशी तुती मुंबई, चांगली कॉलिंग मात्र नव्हती मैदानावरती. मिसकम्युनिकेशन 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि आणखीन एक फलंदाज बाद झाला. विलास पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. खरं तर वय वर्ष 64 पेक्षा जास्त आहे, तरी आपण पाहतोय क्रिकेट खेळला जातोय, क्रिकेट जपला जातोय. मी नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं होतं, अनवाणी पायाचा क्रिकेट जेव्हा कोणतंही सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म नव्हतं तेव्हाही या खेळाडूंनी क्रिकेट खेळलाय, क्रिकेट जपलाय आणि आपल्या गावासाठी खरं तर क्रिकेटची सुरुवात करून देणारी ही पिढी आहे. आणि आज आपण पाहतोय सोशल मीडियावरती, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, हे सर्व काही आल्यानंतर पायामध्ये ब्रँडेड शूजही आले. तद्वर मात्र आतापर्यंत ही पिढी क्रिकेट खेळते, जपते आणि जगते आणि त्यांच्यासाठीच हा प्रयत्न खरं तर
शैलेश स्मृती तरघर यांच्या वतीने केला गेलाय आणि ही भव्य दिव्य स्पर्धा मात्र आपल्यासाठी भेटीला आली आहे. आणखीन एक चांगला बॉल प्रवीण कोहली यांचं हे एक यशस्वी षटक समाप्त होत आहे. षटक क्रमांक 4 समाप्त झाला. टोटल धावसंख्या विचार केला तर धावफलकावरती आहेत तर 13. शेवटचं एक षटक 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 6 बॉल किती धावसंख्या जमवल्या जातील, किती आव्हान ठेवले जाईल. कदाचित ही मॅच आपल्याला वन साइड पाहायला मिळेल का, कारण की आतापर्यंत पाहिलं तर गव्हाण संघाच्या गोलंदाजी समोर कोणतंही प्रत्युत्तर आतापर्यंत भरघोस मिळालं नाही. हवा संघाला नेक्स्ट मॅच साठी आपण विनंती करतोय वहाल ए आणि मोहा संघ. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. लगेच यायचं वहाल ए आणि मोहा. विलास आलीच गोलंदाजीसाठी. विलास यांचा आपण पहिला चेंडू पाहिलं तर डॉट बॉल आला. विलासची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गव्हाण संघाच्या वतीनं. बऱ्याच अवधीनंतर याही गोलंदाजीला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. षटकचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चेंडूपर्यंत पोहोचले थोडेसे पण बजावले. लगेचच मात्र पाहिलं तर एक धाव मात्र पूर्ण केली गेली. एका धावेच्या सहाय्याने टोटल मात्र होते 14 धावा धावफलकावरती. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. गोलंदाज विलास आणि फलंदाज ही विलास आहेत. V2V पाहायला मिळते, परंतु गोलंदाज विलास मात्र हा चेंडू फेकला आहे. वाईट बॉल. एक आव्हान तर धावसंख्या जोडली जाईल. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या मात्र नक्कीच लो स्कोरिंग मॅच कदाचित पाहायला मिळेल. वेगवान चेंडू पर्यंत देखील फटका चांगला आहे. ऑन ड्राईव्हचा हा फटका क्षेत्ररक्षक विशू कोहली चेंडू पर्यंत पोहोचतील तद्भर मात्र एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा मिळालेली एक धाव धावफलकावरती. टोटल आपण पाहाल तर 16 धावा धावफलकावरती. सकाळच्या सत्रापासून खरं तर पाहाल धावसंख्या येत होत्या, परंतु दुपारच्या सत्रापासून जशी जवन पाटीलच्या बॅट मधून खरं तर हा त्याची ओळख स्पष्ट करणारा षटकार आला. मी म्हटलं होतं नक्कीच कुठपर्यंत शांत ठेवाल. असे खराब चेंडू किंवा नक्कीच बॅटच्या रडार मध्ये येणारे चेंडू जवान सीमारेषा पलीकडे पाठवणारच आहे. काय ताकद आहे पाहण्या फटक्यामध्ये. अगदी जवान का जलवा नक्कीच पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅटची लेग स्लिप मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि सुहास कोहली यांचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि आपण टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहाल तर 22. यावेळी फुटाची जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे डिफेक्स टाकावर वंडरलाईन जवळ. चेंडू फील्ड केला जाईल तर बोल मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 5 वर समाप्त झालं. षटक 5 षटकाच्या समाप्तीवर नव्या संघाला धावसंख्या जमवल्या गेल्या त्या 23 आणि 24 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. तत्पूर्वी आपण विनंती करूया माफ करा 30 चेंडू 24 धावांची गरज. आणि तत्पूर्वी आपण विनंती करूया वहाल ए आणि मोहा संघ. चला टॉस करणार आहोत आपण. ते कोण दोन्ही टीम आलेत काय कोण मोह करत काय वहाल संघ आला. मोहा संघ या चला. मोहा संघ नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. सकाळपासून आपण पाहतोय अगदी लाईव्ह मॅचेस सुरळीतपणे चालू आहेत. आणि खरं तर आज डे नाईट क्रिकेट खेळायचं आहे त्या 8 पायी आपण पाहतोय. अजून आपल्या फ्रेश राऊंड मधील 2 राऊंड बाकी आहेत. त्यापैकी सेकंड लास्ट राऊंड असेल हा वहाल ए विपक्ष मोहा.
चला मोहा संघ या. वाहल संघाचा संघ नाही घेत बसलाय. मोहा संघ सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. लक्ष असेल फक्त आपण पाहतोय 24 धावांचं 30 चेंडू 24 धावांचं लक्ष. सलामीची जोडी प्रवीण कोरे आणि संकेत देशमुख आपण पाहतोय गोफाद संघाच्या वतीने. चंद्रकांत आलेत गोलंदाज पहिलं षटक साकारण्यासाठी. पहिलाच बॉल अगदी 9 चेंडूचा इशाराला पंचांचा बीमर चेंडू. प्रवीण स्ट्रायकिंग कडे आपण फलंदाज प्रवीण यांना पाहतोय. प्रवीण आणि संकेत देशमुख अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. चंद्रकांत यांचा पहिला चेंडू अभ्यंतराला. तदनंतर मात्र पुन्हा एकदा हा चेंडू स्लोवरून होता अगदी पुढ्यामध्ये फेकला परंतु बॅट चेंडूचा संपर्क नाही. डॉट बॉल पाहायला मिळाला. अगदी 3-4 पावलांचा रनअप आहे. तदनंतर चेंडू रिलीज केला जातोय. चेंडू रिलीज करण्याची शैली पहा गोलंदाजाची. अगदी इथे मात्र पुढ्यामध्ये आले बॅटच्या रडारमध्ये आला चेंडू आणि इथे मात्र प्रयत्न केले क्षेत्ररक्षकांना परंतु क्षेत्ररक्षकांना बनावं लागलं दर्शक आणि इथे मात्र चेंडू सीमारेषे पार गेला आहे. षटकार हा षटकार आलाय. या षटकाराच्या सहाय्याने 6 धावसंख्या धावफलकावरती ऍड होईल. इसे बीच बैकफुट जाके खेलने का प्रयास करते हुए प्रवीण की ओर से और काफी अच्छी तरह फील्ड किया गया. फील्डर के माध्यम से 1 रन ऐड करी जाएगी स्कोर कार्ड के ऊपर. टोटल देखेंगे तो 8 रन. संकेत इससे बीच स्ट्राइक इन पाते हुए बैकफुट पर जाके खेलने का प्रयास. इधर डीप में फील्डर तैनात है. जब तक फील्ड करेंगे 1 रन ऐड की जाएगी स्कोर कार्ड के ऊपर. टोटल रन देखेंगे तो इस 1 रन के सहायता से 9 रन. इसी बीच फ्रंट फुट पर जाके खेलने का प्रयास पर पूरी तरह से चूके और यहाँ पर काफी देर बाद ही डॉट गेंद देखने के लिए मिली चंद्रकांत इनकी ओर से. पहले ओवर की फेंकी गिरी जा रही है. यहाँ पर देखेंगे तो फ्रंट फुट पर आए फिर से इसी बीच ये स्ट्रोक खेला गया था और सीमा रेखा के लगत एक काफी बेहतरीन अच्छा कैच लपका गया और इधर से बल्लेबाज प्रवीण को चलता किया. पहला झटका पहला करारा जवाब चंद्रकांत इनके ओर से दिया गया और एक काफी अच्छी तरह से कैच लिया गया. पहला धक्का पहला झटका यहाँ पे गफान टीम को प्रवीण की. इसी बीच नया बल्लेबाज मैदान में आते हुए देखेंगे तो बैट्समैन धीरज कोहली इनके ऊपर अभी की दारोमदार रहेगी. खुद कप्तान है कैप्टन है इसी टीम के. अभी तक देखा जाए तो टोटल 9 रन पर है. 24 का टारगेट है. इसी बीच मैदान में आ चुके हैं कैप्टन धीरज कोहली ऑफ द पार्ट. पहिला ओव्हर थांबायचं थोडं. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिला नो तदनंतर डॉट षटकार 2 सिंगल
डॉट विकेट. आणि विकेट. ओव्हर झाली. झाली ओव्हर. म्हणलं तेच बरोबर ओव्हर झाली नाही. पहिला पहिला वाईड, त्याच्यानंतर डॉट बॉल, षटकार, 2 सिंगल, नको बोलू नको. डॉट बॉल आणि विकेट. ओव्हर झाली. ओव्हर झाली. नो बॉल आला. नो बॉल नंतर डॉट बॉल, 6, 2 सिंगल आणि डॉट बॉल आणि विकेट. ते तर मी बरं बॉलर चेंज झाला का आणि बॉलर विचार तेच म्हणलं चंद्रकांत म्हणलं बॉल मी यांना होते काय दुसरं चंद्रकांत. होता है फरियाद. पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल रन देखेंगे तो गफान टीम के सेकेंड इनिंग में बल्लेबाजी करते समय पहुंचे हैं 9 रन के माध्यम से स्कोर कार्ड लगाया गया है 1 विकेट के नुकसान पर. नए बल्लेबाज मैदान में पधार चुके हैं. देखेंगे तो धीरज कोहली सेकेंड पे हम देख रहे हैं और काफी अर्से बाद सेकेंड पे आए हैं संकेत देशमुख. उनके ओर से ये बल्लेबाजी की जाएगी. पहले बॉल पे देखेंगे तो फरियाद के हल्के हाथों से खेलने का प्रयास पर ये डॉट गेंद देखने के लिए मिली, बिंदी गेंद. इसी बीच देखा जाए तो फिर से एक बार गेंदबाजी की बागडोर संभालते हुए फरियाद यहाँ पे मिडल ऑफ द बैट हुआ है पर और एक झटका मिलेगा गफवान टीम को संकेत की माध्यम से. और यहाँ पर संकेत बैक टू द डगआउट. ये लो स्कोरिंग मैच जितना आसान लग रहा है उतना आसान ही नहीं. अगर यहाँ पर ज्यादा से ज्यादा विकेट, ज्यादा से ज्यादा डॉट गेंद आए ना तो मैच बन सकती है. मैच ऑन है अभी तक. नावा टीम को प्रयास करना चाहिए जैसा अभी तक प्रयास हो चुका है. देखा जाए तो पहले ओवर में विकेट आई, उसके बाद 9 रन भी आए हैं. उसके बाद ये ओवर की देखेंगे तो शुरुआत डॉट गेंद, बिंदी गेंद से हुई. उसके बाद आई हुई विकेट. काफी कुछ बता के साबित करते जाएगी. नए बल्लेबाज विश्व कोहली मैदान में आते हुए इनकी ओर से क्या बल्लेबाजी की जाएगी. काफी बड़े शॉट यहाँ पे देखने के लिए मिलेंगे. फरियाद की इस गेंद पे स्टैंड एंड डिलीवर, काफी कॉन्फिडेंस भरा हुआ ये शॉट देखने के लिए मिला. कॉर्नर और मिड विकेट रीजन में ये खेला हुआ छक्का विश्व कोहली की ओर से आया है. इसी बल्लेबाज को आने का इंतजार था, इसी बल्लेबाज के, और आते ही छक्का दागा है. विस की सहायता से इस गेंद को खेला. नेक्स्ट बॉल. इसी बीच और एक शॉट अपलिंग की गेंद थी, बैट की एज शायद से लगी थी और यहाँ पर देखेंगे तो डॉट बॉल. चलो टॉस के लिए आ जाओ. चलो टॉस करेंगे वहाल संघाचे आणि मोहा संघाचे कॅप्टन या. इसी बीच बैक फुट लगा के खेला और यहाँ पर 1 रन मुकम्मल किया जाएगा. 1 रन के सहायता से टोटल रन देखेंगे तो 16 रन स्कोर कार्ड, 16 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं. लास्ट गेम इस ओवर की फरियाद गेंदबाजी करते समय. इसी बीच ये मिस्टर स्ट्रोक कैच की संभावना पर नहीं है. फील्डर रुके थोड़े से पीछे. देखेंगे तो ये गेंद फील्ड की जाएगी और तब तक देखेंगे तो 2 रन मुकम्मल किए जाएंगे. दूसरे ओवर का खेल मुकम्मल हुआ है. 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन कार्ड देखेंगे तो 18 रन, 18 रन स्कोर कार्ड. अभी भी देखा जाए तो 6 रन की जरूरत है जीतने के लिए. जीत और हार के बीच में 6 रन का फासला अभी तक हम देखते हैं. ये फासला तय करना है. यहाँ पे नावा टीम पूरी तरह से बैकफुट पे आ चुकी है. बल्लेबाजी करते समय उनका बल्ला चला नहीं और यहाँ पर देखेंगे तो गफान टीम ने जीत की ओर एक कदम बढ़ाया है. चला मोहा टीम, चला या टॉस साठी मोहा आणि वहाल वारंवार विनंती केली जाते.
इसी बीच नए गेंदबाज रंजीत आए पहले गेंद पे उनके यहाँ पे मिसफील्ड हो चुकी है और इस चौवा देखने के लिए मिला। रंजीत के पहले ही गेंद के ऊपर चौवा आया है ऋषि कोहली के माध्यम से और इसी बीच ये प्रयास रहा है बड़े शॉट का पर सीमा रेखा के लगातार और एक बार गलती की जाएगी। बार बार गलतियां की जा रही है नवा टीम की ओर से। इसी गलती का आप देखेंगे तो रिजल्ट उनको ये मैच से हारना पड़ेगा। अभी तक देखा जाए तो टोटल रन का आप देख रहे हैं हम 23, एक रन की केवल आवश्यकता है जीतने के लिए। तब तक हम विनती करते हैं नुहा टीम आ जाए। इसी बीच ये देखेंगे तो और एक डॉट बॉल बंदी गेंद देखने के लिए मिली। अगर ये मैच में 50 से 55 टारगेट रहता ना तो काफी मजा आता देखने के लिए। फाइटिंग टोटल रहता तो मजा आता देखने के लिए। इसी बीच ये और एक अच्छा स्ट्रोक धीरज कोहली की ओर से आया है चौवा। जीत का जश्न रहेगा गफवान टीम के ओर से। गफवान टीम यहाँ पे जीत चुके हैं। कांग्रेचुलेशन टीम गफवान और हार्ड लक टीम नावा। और इस मैच का मैन ऑफ द मैच 12 रन 1 विकेट। जिनकी ओर से और जिनके माध्यम से एक गफवान टीम बन चुकी है और जीत चुके हैं वो आज देखेंगे तो इस मैच में इस प्रतियोगिता में अंपायर की भूमिका निभा रहे हैं वो ऋषि कोहली सर रह चुके हैं मैन ऑफ द मैच। बल्लेबाजी करते समय 12 रन और गेंदबाजी करते समय एक महत्वपूर्ण विकेट निकाला। वो ऋषि कोहली सर रह चुके हैं मैन ऑफ द मैच के मान करी। आ जाओ नेक्स्ट मैच चलो चलो यहाँ मोहा सिंगल